morning, friends. Today we are going to discuss about a writing skill section, and it is very important as far as the question paper is concerned. In our question paper, 6th B question is there under the heading of expand the theme, and in that expand the theme, two options are there. One is news making and second one is story writing. We have to develop a story with given end or given beginning. If we compare these two, I can say news making is slightly easier than writing a story. And one more thing is that you can get good marks in news making. This is the use of related with the question paper, but news making is very important practically also. You can see we can get any information or any information related with any incident happen throughout the world by newspaper, and if you can learn how to write the news, it will provide you a great opportunity to do better career in print media. That's why both way news making is very important. Okay, let's see how can we write or make a news. There are basically 4 points related with न्यूज मेकिंग. जे विद्यार्थी मित्रांनो, बातमी तयार करणे हे आपण आज शिकणार आहोत, जे मार्क घेण्याच्या दृष्टीने आणि त्याचा प्रॅक्टिकल यूज करणे या दोन्ही दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. जगातली सर्व माहिती आपल्याला पेपरद्वारे, वृत्तपत्रांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. जर या वृत्तपत्रांमध्ये लिहिल्या गेलेल्या बातम्या जर आपल्याला लिहिता आल्या तर तुम्हाला या क्षेत्रात चांगलं करिअर करण्याची एक संधी उपलब्ध होऊ शकते. तर आज आपण पाहूया कशा पद्धतीने बातमी लिहिल्या जाते. बेसिकली देर आर 4 पॉईंट्स वी हॅव टू कवर इन न्यूज मेकिंग. मग ते 4 पॉईंट्स कुठले आहेत की जे कवर आपल्याला करायचे, जे कवर झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर येऊ शकतो. यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे, फर्स्ट पॉईंट इज हेडलाईन. ओके, इन आवर क्वेश्चन पेपर दिस हेडलाईन इज गिवन इन द क्वेश्चन, सो इट इज व्हेरी सिम्पल. खूप सोपं आहे कारण ती आपल्या प्रश्नामध्ये दिलेली असते. जस्ट गो अँड राईट ॲज इट इज. तुम्हाला जशी बातमी दिलेली आहे, त्या बातमी जी हेडलाईन दिलेली आहे, ज्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला संपूर्ण बातमी लिहा असा प्रश्न येतो, तर ती हेडलाईन आपल्याला दिलेली असते. ती हेडलाईन आपल्याला काय करायची, ॲज इट इज लिहून काढायची. म्हणजे पहिला मुद्दा आहे हेडलाईन, आणि फार महत्त्वाचा आहे. म्हणजे याला हेडलाईनला 1 मार्क आपल्याला दिलेला असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही, प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे तेच ॲज इट इज लिहून काढायचे. इथे मी काही 3 हेडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. अशाच हेडलाईन्स प्रश्नामध्ये दिलेल्या असतात आणि याच्या आधारे आपल्याला खाली बातमी लिहायची असते. तर पाहूया. फर्स्ट वन, शिवाजी विद्यालया सेलिब्रेट्स ट्री प्लांटेशन प्रोग्राम. म्हणजे शिवाजी विद्यालयामध्ये एक ट्री प्लांटेशन प्रोग्राम साजरा केला गेला. सेकंड वन, ॲन्युअल डे फंक्शन हेल्ड इन संस्कार विद्यालय. संस्कार विद्यालयामध्ये वार्षिक संमेलन संपन्न झाले. ओके. थर्ड वन, टायगर अटॅक्स 8 year old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. म्हणजे पुस्तकामध्ये पण इंग्लिश वर्कशॉपमधल्या आपल्या 9th बीमध्ये ही हेडलाईन दिलेली आहे. ओके. मग अशा प्रकारच्या हेडलाईन आपल्याला सुरुवातीला लिहायच्यात. याच्यासाठी आपल्याला 1 मार्क तिथे मिळून जाईल. ती ॲज इट इज लिहायची. याच्यात खूप काही जास्त करण्याची आपल्याला आवश्यकता लागत नाही. चला, सेकंड पॉईंट रिलेटेड विथ न्यूज मेकिंग इज डेट लाईन. इट इज मस्ट, इट इज कंपल्सरी.
ओके. डेटलाईन, आता काय असतं डेटलाईनमध्ये? डेटलाईनमध्ये काही गोष्टींचा समावेश केलेला आहे, तो खाली ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. फर्स्ट वन डे, म्हणजे तो कोणता दिवस होता वगैरे. डेट, तारीख काय होती. प्लेस, ही घटना, ही बातमी कुठली आहे, ती जागा. अँड रिसोर्स, ही बातमी कोणाकडनं आपल्यापर्यंत आलेली आहे. कधीकधी रिपोर्टर प्रत्यक्ष असतात, तर कधीकधी रिपोर्टिंग एजन्सीज असतात. जसं PTI इथे वरती लिहिलेलं आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. ही एक अशी संस्था आहे की ज्यातनं येणाऱ्या बातम्या या काय म्हणूया आपण, गॅरंटेड असतात, खऱ्या असतात, ऑथेंटिक असतात. ओके. आता ही डेटलाईन अगदी थोडक्यात लिहिली जाते. ती वरती मी एक एक्झाम्पल दिलं आहे, तुम्हाला पण ती तशीच लिहायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की प्रश्नामध्ये जर त्या शहराचं, त्या जागेचं नाव दिलेलं असेल तर ते ॲज इट इज आलं पाहिजे. इथे एक एक्झाम्पल म्हणून लिहिलं आहे, बीड 25 ऑगस्ट आणि कंसात रिसोर्स आहे PTI अँड सेमिकॉलन. ओके. एवढी गोष्ट तुमच्या डेटलाईनमध्ये आली पाहिजे. म्हणजे शहराचं नाव बीड इथे आलेले, डेट 25 आणि ऑगस्ट हा महिना आहे, आणि रिसोर्स हे कुठून आलं तर ते PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. किंवा या कंसामध्ये तुम्ही जर रिपोर्टरचं नाव आलेलं असेल तर तुम्ही रिपोर्टरचं नाव लिहू शकता. ओके. दिस इज ऑल अबाउट द डेटलाईन. नेक्स्ट पॉईंट इज लीड लाईन. आता व्हॉट इज मीन बाय लीड लाईन? या बातमीतलं काय म्हणूया आपण, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, ती एक ओळ वाचल्यानंतर या बातमीचा मतितार्थ, ही बातमी कशाची आहे, ही पहिल्या 2 लाईन्समध्ये किंवा एका लाईन्समध्ये वाचणाऱ्याला कळाली पाहिजे. याला लीड लाईन म्हणतात. म्हणजे काय करायचं आहे की वरती जी हेडलाईन दिलेली आहे, तीच हेडलाईन ती एक घटनेबद्दलची असती. ती घटना आपल्याला सेंटेन्सच्या रूपामध्ये खाली 1 ते 2 सेंटेन्समध्ये कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली, याची इन्फॉर्मेशन त्या 2 लाईन्समध्ये स्ट्रेटवे लिहावी लागते. तर त्याला आपण लीड लाईन असं म्हणतो. राईट. 2 sentences अबाउट द गिवन न्यूज ऑर व्हॉट हॅपन इन दॅट ॲक्सिडेंट. म्हणजे नेमकी घटना काय घडलेली. यस्टरडे शिवाजी विद्यालया सेलिब्रेटेड ट्री प्लांटेशन प्रोग्राम इन देअर कॅम्पस व्हेरी एन्थुझियास्टिकली. ओके. म्हणजे वरती जी बातमी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण जर एका ओळीमध्ये काय घटना कधी घडली, कशी घडली हे जर सांगितलं तर त्याला आपण लीड लाईन म्हणतो. या लीड लाईनसाठी पण एक अर्धा मार्क सेपरेट दिलेला असतो, डेटलाईनसाठी पण अर्धा मार्क दिलेला असतो. तर या प्रकारे आपल्याला काय करायचं, बातमीची लीड लाईन लिहायची. नेक्स्ट पॉईंट, लीड पॅरेग्राफ. धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय करायचं आहे, बातमी लिहिताना एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ती खूप मोठी इलॅबोरेट करून लिहायची नाही. मेन पॉईंट याच्यातला. राईट इट इन शॉर्ट, थोडक्यात लिहायची. अवॉइड एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण खूप देत बसायचं नाही. जी मूळ घटना आहे, ज्याच्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या. खूप जास्त डिस्क्रिप्शन त्याला द्यायची गरज नाही. जसं स्टोरीमध्ये आपण खूप त्याला ॲड करत करत लिहितो, स्टोरीमध्ये ते चालतं, पण न्यूज मेकिंगमध्ये आपल्याला तसं लिहिता येत नाही. टू द पॉईंट ज्याला म्हटलं जातं, यू हॅव टू राईट टू द पॉईंट. ओके. आता पॅरेग्राफ, लीड पॅरेग्राफ काय करायचं याच्यामध्ये, इन दिस पॅरेग्राफ राईट इन्फॉर्मेशन अबाउट द इन्सिडेंट. वरती जी काय घटना दिलेली आहे, जी काय हेडिंग दिलेली आहे, त्या हेडिंगची संपूर्ण माहिती आपल्याला या पॅरेग्राफमध्ये लिहायची. बरं, आता नेमकी काय माहिती लिहायला पाहिजे, कशी लिहायला पाहिजे, याचं उत्तर जर सोप्यात सोपं शोधायचं असेल तर काय करायचं पहा. राईट पॅरेग्राफ ॲज लाईक वी कॅन गेट आन्सर फॉर द फॉलोइंग WH वर्ड्स. म्हणजे हा पॅरेग्राफ लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला खालील प्रकारच्या WH क्वेश्चन्सची आन्सर्स तुमच्या पॅरेग्राफमध्ये सापडली पाहिजेत. ही इम्पॉर्टंट माहिती आहे. म्हणजे मग आता एखादी घटना घडली तर व्हॉट इज दॅट इन्सिडेंट, ती घटना काय आहे याचं उत्तर तुमच्या पॅरेग्राफमध्ये सापडलं पाहिजे. देन व्हेन इट हॅपन, ती केव्हा घडली, काय तारीख असेल, टाईम असेल, जे काही असेल ते तुम्हाला याच्यामध्ये लिहावं लागेल.
देन वेअर, ही याची प्लेस कुठली आहे, कुठे घडली घटना ही, याचं ठिकाण कुठे आहे. देन हाऊ, ही घटना कशी घडली. मॅनर, काय काय घडलं त्याच्यामध्ये ते थोडक्यात लिहायचे, कशा पद्धतीने घडले. आणि त्यानंतर वाय, ही घटना का घडली. वी हॅव टू गेट ऑल दीज आन्सर्स फ्रॉम युअर पॅरेग्राफ. व्हॉट, व्हेन, वेअर, वाय, हाऊ, या सर्व WH क्वेश्चनचं उत्तर तुमच्या पॅरेग्राफमध्ये असलं पाहिजे. आणि याचं जर आपण या पद्धतीने जर हे फॉलो केलं तर निश्चितच एका पॅरेग्राफमध्ये ती घटना आपल्याला व्यवस्थित, इन शॉर्ट, व्यवस्थितपणे मांडता येईल. आणि यांची जर उत्तरं सर्व मिळाली तर ही महत्त्वाची माहिती असते आणि वाचणाऱ्याला थोडक्यामध्ये त्या संपूर्ण घटनेचं स्वरूप लक्षात येतं आणि मग आपल्यालाही त्याचे मार्क्स व्यवस्थित मिळतात. ओके, दिस वे यू हॅव टू राईट पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफ किती असायला पाहिजे. मिनिमम एक कंपल्सरी आहे. म्हणजे एक खूप जास्त मोठी न्यूज लिहिणे योग्य नाही. इट इज नॉट गुड. सो काय करायचं आहे आपल्याला, एक पॅरेग्राफ आणि शेवटी सेकंड पॅरेग्राफ छोटंसं, पण नेक्स्ट पॉईंट ज्याच्यामध्ये येतो तो म्हणजे कन्क्लुजन. कन्क्लुजन तुम्ही त्या पॅरेग्राफमध्ये पण ॲड करू शकता किंवा जर सेपरेट थोडक्यात लिहिलं, एक 4-5 सेंटेन्समध्ये जर कन्क्लूड केलं तर तेही चालतं. म्हणजे 2 पॅरेग्राफ्स आर सफिशियंट. 1 इज कंपल्सरी, सेकंड 1 इज कन्क्लुजनचा असेल सेकंड पॅरेग्राफ. ओके, आता कन्क्लुजन लिहिताना काय लिहायचं आहे, त्या घटनेशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी किंवा त्यांच्याशी रिलेटेड असणारे ऑथॉरिटीज असतात. एखादे समजा टायगर अटॅक्स किंवा लेपर्ड फॉलन इन द वेल अशी घटना असेल तर मग त्याच्याशी रिलेटेड कोण असतो, फॉरेस्ट ऑफिसर असतो, तो व्हिजिट करतो किंवा त्याचं काहीतरी ओपिनियन येतं किंवा तो लोकांसाठी काही अपील करतो. तर हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. ओके, ओपिनियन अबाउट इन्सिडेंट ऑफ ऑथॉरिटीज, जे काही ऑथॉरिटीज असतात, जे काही ऑफिसर्स असतात रिलेटेड विथ दॅट इन्सिडेंट, ते अपील करतात. टेररिस्ट अटॅक असेल तर मग आर्मी चीफ अपील करतात किंवा काय असेल तर अशा पद्धतीने तुमच्या ते त्या हेडलाईनवरनं लक्षात येईल की कोणाशी रिलेटेड आहे. और आउटकम, किंवा मग त्या इन्सिडेंटचं आउटकम काय आहे, त्याच्यातनं शिकायला काय मिळतं, त्याच्यातनं काय बाहेर येतं किंवा व्हॉट मेसेज डू वी गेट. आणि तो मेसेज आपल्याला थ्रू आवर न्यूज वी हॅव टू स्प्रेड टू द पीपल. ओके, म्हणजे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला मेसेज त्या न्यूजमधनं. और अपील, किंवा लोकांना कधी कधी आव्हान करायचं सेफ्टीसाठी किंवा असं काहीतरी, एखादी घटना घडली, कोरोना पेशंट इथे इथे सापडला, डाईट झाला, तर त्यापासनं मग लोकांना अशी अपील करायची की यू हॅव टू टेक केअर लाईक धिस, यासारखं, याला आपण अपील म्हणतो. ओके, अबाउट दॅट इन्सिडेंट्स. इफ वी कवर ऑल दीज पॉईंट्स, definitely we can get good marks in news making. Okay, hope you understand each and every point. आणि आता काय करायचं आहे, आपल्या रायटिंग स्किलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे 9th क्वेश्चनमध्ये इंग्लिश वर्कशॉपमधली, तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 3 या ठिकाणी न्यूज हेडलाईन दिलेल्या आहेत. आणि आपल्या सुरुवातीला या सेशनच्या सुरुवातीच्या एका स्लाईडमध्ये मी पण 3 दिलेल्या आहेत. तर आता तुम्ही काय करायचं आहे की या तिन्ही न्यूज हेडलाईनवर मी सांगितल्याप्रमाणे सगळे पॉईंट्स कव्हर करून तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये या न्यूज काय करायच्यात, तयार करायच्यात. आणि आपण जी रायटिंग स्किलसाठी, पर्सनल रिस्पॉन्ससाठी जी काही वही केलेली आहे त्या वहीमध्ये यू हॅव टू अटेम्प्ट ऑल दीज 3. आणि आणखी प्रॅक्टिस करायची असेल तर पुस्तकामध्ये आणखी 1-2 त्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या पण तुम्ही इन्क्लूड करू शकतात. या 3 आणि त्या 2 अशा 5 न्यूज मेकिंगचे क्वेश्चन्स यू कॅन अटेम्प्ट इट. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.